नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ कुटे। आज आपण स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टलला माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी, शंका व त्यांचे समाधान हे पाहणार आहोत व त्याचनंतर आपण ट्रान्सफर पोर्टलला माहिती भरल्यानंतर कोणत्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि कोणत्या फॉर्मची प्रिंट काढून ही कशी द्यायची आहे नेऊन आणि त्यासोबत कोणती कोणती कागदपत्रे द्यायची आहे हे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम भरपूर शिक्षकांना चेंज डेट इन करंट मॅनेजमेंट हा प्रॉब्लेम येत होता। तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी बघा, फॉरवर्ड रिटर्न टू CHURC म्हणजे क्लस्टर हेडला फॉरवर्ड किंवा रिटर्न माहिती जी आपण देतो त्या टॅबने तिथे आपल्याला एक नवीन टॅब देण्यात आली आहे, चेंज डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंट। ज्याची चुकलेली असेल, कारण आता आपल्या बदल्या ह्या सेवाज्येष्ठतानुसार होणार आहे, बरोबर। तर त्यामुळे ही तारीख सर्वांची बरोबर असायला हवी। आता चेंज डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंटमध्ये जर ते गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तिथे क्लिक करा। ते क्लिक केल्यानंतर आपल्याला पेज ओपन होईल। या पेजमध्ये आपल्याला टीचिंग स्टाफ हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर तिथे खाली तुमचे शिक्षकांचे नाव येतील, त्यामधील तुमचं शिक्षकाचं नाव निवडा आणि त्याला फॉरवर्ड करा। फॉरवर्ड करत असताना बघा, इथे तुम्हाला डेट दिसत आहे, ही तुमची जी चुकलेली डेट आहे तीच असणार आहे, त्यामध्ये इथे बदल होणार नाही। परंतु याला तुम्ही फॉरवर्ड केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती EO लॉगिनला जाईल आणि EO लॉगिनला गेल्यानंतर तुम्ही तुमची जे पुरावे आहेत जॉईनिंग झाल्याचे ते पुरावे घेऊन तिथे जायचे आहेत EOकडे। EO काय करतील, मग तुम्हाला तुमच्या ती जी चुकलेली तारीख आहे ती तुमची बदलून देतील। ठीक आहे, हा होता जॉईनिंग इन करंट मॅनेजमेंट डेट चुकली असेल तर काय करायचं। आता मी कॅन्सल करतो। त्यानंतरची समस्या आहे अटॅच डिटॅच टीचर। अटॅच डिटॅच टीचरसाठी आपल्याला नवीन टॅब दिलेला आलेली आहे, अटॅच अँड डिटॅच टीचर। जुन्या शाळेतून आपल्याला पहिल्यांदा डिटॅच करायचं आहे। डिटॅच केल्यानंतर BO लॉगिनमध्ये जाऊन त्याला शिक्षकाला तिथून व्हेरीफाय करायचं आहे। तिथून व्हेरीफाय केल्यानंतरच दुसऱ्या ज्या नवीन शाळा आहे त्या नवीन शाळेमध्ये गेल्यानंतर तिथून पुन्हा आपल्याला तो शिक्षक अटॅच करायचा आहे आणि अटॅच केल्यानंतर पुन्हा व्हेरिफिकेशनने BOच्या लॉगिनला जाऊन व्हेरीफाय करायचं आहे। म्हणजे दोन्हीकडे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे। बघा, डिटॅचची प्रोसेस दिसते। पहिल्यांदा आपल्याला ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट निवडा, त्यानंतर शिक्षकाचं नाव निवडा, शिक्षकाचं नाव, तारीख, जेंडर आणि एज्युकेशन एंट्री डेट येईल, त्याला तुम्ही काय करायचं आहे, डिटॅच म्हणायचं आहे। डिटॅचला क्लिक केल्यानंतर तो शिक्षक तिथनं त्या शाळेतनं डिटॅच होईल आणि तो BO लॉगिनला जाईल, तिथून त्यांना व्हेरीफाय करायचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही अटॅच करू शकणार नाहीत। अशा प्रकारे शिक्षकाला डिटॅच केल्यानंतर आणि BO लॉगिनवरून म्हणजे गशी लॉगिनवरून त्यांना व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला अटॅच करायचं असतं, त्यावेळेस पुन्हा त्याच टॅबमध्ये जायचं आणि आता अटॅच टीचरला क्लिक करायचं आहे। अटॅच टीचरला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्यापुढे डिटॅच टीचरसारखी नवीन विंडो होईल। त्यामध्ये आता तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे। जिल्ह्यामध्ये तो कोणत्या जिल्ह्यातून डिटॅच होऊन झालेला आहे ते निवडायचं आहे। आपल्या जिल्ह्यातील असेल तर प्रॉब्लेम नाही, जर बाहेरच्या जिल्ह्यातून आला असेल तर आपल्याला EO लॉगिनमधून तो व्हेरीफाय करावा लागतो। त्यानंतर क्लस्टर निवडा। क्लस्टर निवडल्यानंतर जिल्हा तालुका क्लस्टरनंतर तुम्हाला तुमची त्याची शाळा येईल। त्या शाळेमध्ये जो शिक्षक आहे त्या शिक्षकाचं नाव येईल, त्या शिक्षकाच्या नावावरून आपल्याला काय करायचं आहे, त्याला अटॅच करायचं आहे। सेम डिटॅचसारखी प्रोसेस आहे। आता इथं ऑलरेडी मला डिटॅचला इथं कोणी नाही आहे, या पडवे क्लस्टरमध्ये कोणी नाही आहे, त्यामुळे कोणी डिटॅचला दिसणार नाही। तिसरा प्रॉब्लेम जो आहे तो जातीचा प्रवर्ग वेगळा आहे आणि त्याला निवडीचा प्रवर्ग वेगळा आहे। तर तुमच्या बदलीच्या जो पोर्टल आहे ट्रान्सफर पोर्टलला तुमच्या जातीचा प्रवर्ग आहे, निवडीचा प्रवर्ग नाही आहे। तर निवडीचा प्रवर्ग हा स्टाफ पोर्टलमध्येच आहे, तिथेच तुम्ही निवडायचा आहे। तो कसा बघा, पहिल्यांदा टीचिंग स्टाफ, त्याच्यामध्ये टीचिंग डिटेल। टीचिंग डिटेलमध्ये गेल्यानंतर आपण आपला जो शिक्षक निवडायचा आहे तो शिक्षक निवडा। त्या निवडल्यानंतर सबमिट म्हणा। सबमिट म्हणल्यानंतर डाव्या बाजूला जे मेनू येते त्याच्यामध्ये इनिशियल अपॉइंटमेंट डिटेल नावाचा टॅब दिसतोय, त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या टॅबला क्लिक केल्यानंतर त्याची माहिती आपल्यासमोर इथे ओपन होईल। माहिती ओपन झाल्यानंतर बघा, त्याचे डेट ऑफ एंट्री इन एज्युकेशनल डिपार्टमेंट म्हणजे अनुसूता। त्यानंतर तो ग्रॅज्युएट आहे की अंडर ग्रॅज्युएट आहे ते निवडायचं आहे। आता इथं बघा, मोड ऑफ गेटिंग पोस्ट। आता मोड ऑफ गेटिंग पोस्ट म्हणजे काय, आपल्याला ही पोस्ट कशाने मिळाली, म्हणजे बदलीने मिळाली की बढतीने मिळाली की बदली होऊन बढती मिळाली म्हणजे प्रमोशन मिळालं। तर शक्यतो आपण सगळे डायरेक्ट लागलेलो असतो सेवेमध्ये, त्यामुळे आपण ओपन सिलेक्शन सिलेक्ट करायचं आहे। ओपन सिलेक्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली रिक्रुटमेंट कॅटेगरी म्हणते बघा, म्हणजे रिक्रुटमेंट कॅटेगरी म्हणजे तुम्ही जे रिक्रूट झालात, जी निवड झाली तुमची ती कोणत्या कॅटेगरीतून झाली, तर तुमची कास्टमधून झाली असेल तर कास्टमध्ये सिलेक्ट करायचं आणि जनरल जर झालेली असेल म्हणजे ओपनमधून झाला असाल तर इथं ओपन सिलेक्ट करायचं आहे। कारण आपण सर्वांना हा प्रॉब्लेम येतो की तुमची कास्ट ही बदललेली तिथे जाऊ शकते, कारण का तर भरपूर ठिकाणी सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे सगळ्यांच्यासाठी जनरल चालू होतं
तुमची तर कास्टमधून झाली असेल तर कास्टमधून सिलेक्ट करा, आणि आता ती माहिती चुकीची म्हणून समोर ग्राह्य धरल्या जाईल. तुमची जी कास्ट असेल ती कास्ट टाका आणि सेव्ह म्हणायचं. आता आपण आपली जी माहिती होती भरल्यानंतर आपण व्हेरीफायसाठी क्लस्टर हेडला पाठवतो. मग क्लस्टर हेडला नेमकं काय करायचं असतं बघा. पहिल्यांदा स्टाफ पोर्टलला ओपन करा. त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट रोल क्लस्टर हेड सिलेक्ट करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ही अशी स्क्रीन दिसेल. यामध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन हा टॅब दिसतोय बघा. या टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली कोणते व्हेरिफिकेशन करायचे आहेत त्याची डिटेल आहे. सध्या आपल्याला फक्त 3च व्हेरिफिकेशन करायचे आहेत. कोणतं तर एक नंबरचे पर्सनल अँड पे डाटा, त्यानंतर कास्ट अँड सर्टिफिकेट डिटेल आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडेशन डिटेल. हे 3च टॅब आपल्याला काय करायचे आहेत, व्हेरीफाय करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला पर्सनल आणि पे डाटा व्हेरीफाय करायचा आहे. त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला शाळा सिलेक्ट करायची आहे. शाळा सिलेक्ट करा. शाळा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला शाळेतील स्टाफ येईल. त्या स्टाफमध्ये आपल्याला जो शिक्षक पाहिजे तो सिलेक्ट करा. तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याची बेसिक पे डिटेल आणि पर्सनल डिटेल आपल्यासमोर दिसेल. तर याच्यामध्ये आपली करंट पोस्ट मोड जो आहे तो दिसणार नाही. एंड ऑफ टर्म ऑफ अपॉइंटमेंट हे कधी येणार अशा माहिती स्वरूपात आपल्याला दिसेल. त्याला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आणि सेव्ह म्हणायचं, जेणेकरून आपली माहिती ही व्हेरीफाय होईल. केंद्र प्रमुखाच्या लॉग इनवरून ह्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही व्हेरीफाय माहिती करू शकता. यानंतर आता कास्ट आणि त्यानंतर सर्टिफिकेशन व्हॅलिडिटी. कास्टला सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आहे. शाळा सिलेक्ट करा. शाळेमध्ये स्टाफ सिलेक्ट करा. स्टाफ सिलेक्ट केल्यानंतर त्याची कॅटेगरीची माहिती येईल, जातीची माहिती येईल, ती चेक करा. त्याचा तारीख वगैरे सगळं व्यवस्थित आहे का, कास्टचा नंबर व्यवस्थित आहे का, आणि त्याला पुन्हा सेम व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करून सेव्ह म्हणायचं आहे. यानंतर आता आपण पाहणार आहोत ट्रान्सफर पोर्टलमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या फॉर्मची झेरॉक्स काढायची आहे, कोणता फॉर्म बघायचा आहे, चेक करायचा आहे, आणि कोणता फॉर्म BOना पाठवायचा आहे, आणि कसा तो प्रिंट काढायचा आहे. तर प्रथम ट्रान्सफर पोर्टलला लॉग इन व्हा. जसं तुम्ही लॉग इन होता कॅप्चा वगैरे टाकून, युजर आणि पासवर्ड टाकून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसेल. या विंडोमध्ये पहिला ऑप्शन निवडायचा कोणता, ट्रान्सफर ॲप्लिकेशन. पहिल्यांदा आपल्याला ट्रान्सफर ॲप्लिकेशन हा पर्याय निवडायचा आहे, आणि हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आपली माहिती भरायची आहे. माहिती भरल्यानंतर व्ह्यू ऑप्शनमध्ये जाऊन आपण ती माहिती चेक करायची आहे की आपल्याला ती माहिती बरोबर आहे की चूक आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन ही प्रोसेस आहे. व्हेरिफिकेशन प्रोसेसला बघा 3 नंबरचा टॅब आहे. या व्हेरिफिकेशन प्रोसेसला क्लिक केल्यानंतर आपल्याला टीचर सिलेक्ट करायचं आहे. टीचर सिलेक्ट केल्यानंतर प्रिंट आणि व्ह्यू म्हणायचं आहे की तुमची नवीन विंडो ओपन होईल. नवीन विंडोमध्ये तुम्हाला तुमची डिटेल जी भरलेली आहे ती परत एकदा तुम्हाला चेक करण्यासाठी येईल. चेक करण्यासाठी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला आपल्या ते मागच्या म्हणजे जुन्या टॅबवर जायचं आहे. आलो जुन्या टॅबवर. आता या जुन्या टॅबवर आल्याच्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय ऑप्शन दिसेल. त्यावेळेस तिथे याला व्हेरीफाय म्हणायचं आहे. ओके म्हणा. सक्सेसफुली डाटा तुमचा व्हेरीफाईड म्हणून येईल. आता आपल्याला जी प्रिंट काढायची ती प्रिंट येणार आहे आपली सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मसह. ती आपल्याला BO ऑफिसला द्यायची. त्यासाठी काय पर्याय निवडायचं आपल्याला, एंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन निवडायचा. कोणता, प्रिंट ट्रान्सफर पर्याय निवडल्यानंतर आपल्याला समोर सिलेक्ट टीचर येईल. टीचर सिलेक्ट करा आणि प्रिंट आणि व्ह्यू म्हणा. इथे जी प्रिंट येणार आहे ती अशा प्रकारची असेल जी की तुमची पहिला एक पेज असेल आणि दुसऱ्यामध्ये तुमचं सेल्फ डिक्लेरेशन असेल. अर्जदाराने दिलेली माहिती चूक नाही, बरोबर आहे. आणि सेल्फ डिक्लेरेशन जो फॉर्म असतो तो फॉर्म, त्यावर अर्जदाराची सही स्वाक्षरी आणि त्याचं डेजिग्नेशन इथे येते. त्यावर आपल्याला स्वाक्षरी करून हा फॉर्म आपल्याला BOना द्यायचा आहे. आणि हा फॉर्म देत असताना सोबत आपल्याला आपल्या स्थायी आदेशाची प्रत, आपल्या कास्ट व्हॅलिडिटीची प्रत, आपण जर NOC धारक असाल तर NOCची प्रत द्यायची आहे. जर आपण कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 असाल तर जे पर्याय निवडला असेल त्या पर्यायाचे आपल्याला प्रूफ द्यायचं आहे. त्यानंतर जर आपण जनरल असाल तर आपल्याला इतर मग कोणत्याही बाबी द्यायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही या पर्यायाला देऊन डायरेक्ट प्रिंट म्हणा, जेणेकरून तुमची प्रिंट लगेच तुम्हाला व्यवस्थितरित्या येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.